परिवर्तनाचा प्रवास लक्ष्मण महाराज सांगतात की मी कुठल्या गुरुला भेटलो, तत्वरूपी गुरुला भेटलो, जो असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे प्रवास करण्याचं ज्ञान मला गुरूंनी दिलं. आणि ते ज्ञानच प्रसाद आहे. आणखीन एक शास्त्रात प्रसाद सांगितलंय, प्रसादस्तु प्रसन्नता म्हणतात. पण ती प्रसन्नता ज्ञानानेच प्राप्त होणार आहे. पण कोणतं ज्ञान? आता हे सगळं ज्ञान नाहीये, कला आहे. कला वेगळी, ज्ञान वेगळं. लोक अडकून बसले, कलेलाच ज्ञान समजले. प्रवचन कला आहे, वक्तृत्व कला आहे, भारी कीर्तन कला आहे रे बाबा, ती सुंदर गायन कला आहे. कला म्हणजे ज्ञान नाही. कलेची किंमत आहे, ज्ञानाची किंमत नाही. कला भ्रष्ट झाल्यावर संपू शकते. कला गर्वानं उन्मत्त झाल्यानंतर कलाकार संपू शकतो. पण ज्ञानी माणूस म्हणजे भरलेली गागर आहे, अथांग सागर आहे. कितीही काढा कमी होणार नाही आणि कितीही भरा भरून काही फार उलटणार नाही. ज्ञानाचा अर्थ वेगळा. ज्ञानाची व्याख्या सांगताना आज ज्यांची जयंती आहे, ज्यांचा जन्मोत्सव आहे, त्यांचं नाव मन्मथ स्वामी आहे. पाळण्यातलं नाव शिवराज. लहानपणी आत्या किंवा सोयरी धैर्य नाव ठेवतात पाळण्यात, आणि पुन्हा लोक नाव ठेवतात मर्जेपर्यंत. असलं होतं, तसलं होतं. पण प्रवृत्तीनं मन्मथ हे नाव कमवलं. मन्मथ हे कमवलेलं नाव आहे. ज्याने मनाचं मंथन केला तो मन्मथ आहे. जो निज ज्ञानात उन्मत्त झाला त्याला मन्मथ म्हणतात. ज्ञानामध्ये उन्मत्त होणं खूप सुंदर शब्द आहे. आपण म्हणतो काय उन्मत्त झाल्यासारखं वागायला लागले, पण निज ज्ञानात जो उन्मत्त होतो त्याला मन्मथ म्हणतात. कारण त्याच्यासाठी न पापम न पुण्यम न सौख्यम न दुःखम, सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती म्हणजे मन्मथ आहे. आणि त्या विचाराचा प्रसाद लक्ष्मण महाराजांनी स्वीकारला. म्हणले मी विचारांचा प्रसाद स्वीकारल्याबरोबर ताबडतोब प्रसाद घेताची. किती निश्चयात्मक शब्द वापरलाय बघा. अक्षर घेतल्याबरोबर असं नाही की आज घेतलं आणि पुन्हा 6 महिन्यांनी परिणाम झाला. परिवर्तन व्हायला फार वेळ लागणार नाही. फक्त योग्य खटका पडला पाहिजे, जाग्यावर गेला पाहिजे, योग्य भेट झाली पाहिजे. अंगुलीमाल खूप सुंदर उदाहरण आहे बुद्धाच्या चरित्रामधलं. प्रसाद घेताची आपण पाहिलं कथेमध्ये. चोर होता पेद्दी, नंतर योगी बनला, शरण बनला, उर्लिंगी पेद्दी झाला. प्रसाद घेताची. बुद्ध निघाले प्रवासाला, आणि प्रवासाला निघाल्यावर एक जंगल होतं आणि त्या जंगलातनं वाट होती. लोकांनी बुद्धाला सांगितलं, तथागत या मार्गाने जाऊ नका. बुद्ध म्हणले का? नाही, इथे एक दरोडेखोर राहतो, माणसं मारते ते माणूस, आणि एक माणूस मारलं त्याला लुटायचं, त्या माणसाला मारायचं, कापायचं मुंडकं त्याचं, पुन्हा त्याची करंगडी तोडायची आणि ती गळ्यात घालायची माळे. अशा सगळ्या करंगड्यांच्या माळा होत्या त्या माणसाच्या गळ्यात. कोणाच्या? अंगुलीमालाच्या.
लोक म्हटले, सोबतचे पण म्हणले, तिथे जंगलात राहते, गळ्यात त्याच्या फुलांची माळ नाही, करंगड्याची माळ आहे, आणि म्हणून त्याचं नाव अंगुलीमाल. उंगली अंगुलीमाल, माल माळा. बुद्ध म्हणले, मग काय झालं, आपल्याला कशाला मारल? लोक म्हणले, नाही, कोणलाही मारते ते लुटते हो, तुम्ही जाऊ नका. या जंगलात गेलेला एकही माणूस परत आला नाही, प्रत्येकाची हत्या झालेली आहे. बुद्ध म्हणले, असं आहे का? मग असल्या माणसालाच खरी माझी गरज आहे म्हणले. असल्या माणसालाच मी जातो तिथे. संघटचे लोक म्हणले, तुम्हाला ठीक आहे, तुम्ही जावा, आम्ही काही येत. तिकडल्या दिशेने थांबतो आम्ही, तुम्ही जंगलात बाहेर या, आपण तिथं कुठू जिवंत आलो तर, नसेल तर आम्ही तुमची पुण्यतिथी करून घरला जातो. बुद्ध म्हणले, घाबरू नको, चला. मरणा भेणे भीती जीव, आम्हा मरणाचा उत्सव. संतांनी म्हणलं, अरे मृत्यू उत्सव आहे, पण मृत्यू उत्सव त्याचाच होतो जो या निज ज्ञानात उन्मत्त होऊन जगतो, त्याचाच मृत्यू उत्सव रूपामध्ये साजरा केला जातो. आज बुद्धाने प्रवेश केला, पण लोक, बुद्धाचा प्रचंड प्रभाव होता बघा. राजाचा मुलगा, आता काहीच मिळणार झाले म्हणून महाराज होणं वेगळं, काही सुधारणा झाली म्हणून महाराज होणं वेगळं. पण सगळं असताना सर्व संग परित्याग करून, चिऊर घालून रस्त्यावर आल्यानंतर लोक बघायला लागले. बघा, 1948 ची MBBS ची डिग्री होती. काही कमी होतं का आपणकडं? राष्ट्रसंत अद्भुत सौंदर्य होतं, अत्यंत आकर्षक व्यक्तिरेखा होती, वाघासारखं चित्यासारखं चालणं होतं राष्ट्रसंताचं. भेदक नजर होती, महाराज काळीच भेदून पलीकडे बघतोय की काय माणूस, असं वाटायचं. असली दृष्टी होती त्या माणसाची. बसणं, बोलणं, बघणं, चालणं परिपूर्ण होतं आपण. प्रचंड ज्ञानी, MBBS शिक्षण झालेलं, चांगला दवाखाना टाकला असता तर अब्जावधी रुपये कमवले असते त्या काळात. पण सर्व संग परित्याग करून एक डॉक्टर झालेलं लौकिक पात्र, तेजस्वी जंगम जेव्हा संन्यासी बनतो तेव्हा काय क्रांती होते, याचं उदाहरण राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं आहे. शिवार शिवार तो त्याग आहे. बुद्ध गेले त्या जंगलामध्ये, गेल्याबरोबर अंगुलीमालच्या हातामध्ये तलवार होती. आला, समोर थांबला आणि बुद्धाकडे बघायला लागला. प्रसाद घेताची नेमकं काय परिवर्तन सांग? घेतल्याबरोबर प्रसाद म्हणजे काय? बुद्धाने पाहिलं तिच्याकडं आणि तोही बघायला लागला बुद्धाकडं. डोळे भरी रूप तुझे मी पाहे, तैसाची राजेन सर्व काळ. बघायला लागला अंगुलीमाल डोळ्यामध्ये बुद्धांच्या. डोळे मनाचा आरसा आहे. डोळ्याचा डोळा उघडविला जेणे. डोळा महत्वाचा आहे. माझ्या मना लागो चाळा, पहावया डोळा. डोळा बघायचा, डोळा. दूरून आलो तुझी भेटी, मज पाहे कृपा दृष्टी. डोळा संतांच्या डोळ्यात, सद्गुरूंच्या डोळ्यात अंगुलीमाल बघायला लागला. बुद्ध करुणेनं त्याच्याकडे बघायला लागले, हसायला लागले. ध्यानानं तेजस्वी झालेले, पवित्र झालेले डोळे. तो म्हणला, एवढ्या लोकांना मी मारलो, घाबरू घाबरू लोक पळालते, चिरकलालते, रडलालते, ना माझ्याकडे कोण हसलं. एवढ्या माळा आहेत माझ्या गळ्यात, एवढे माणसं मारले, एकाही माणसाला त्याने असं पाहिलं नव्हतं. बुद्ध त्याच्याकडे करुणेनं बघत होते, दयेनं बघत होते. अंगुलीमाल म्हणला, माणूस वेडा आहे का काय?
चिऊर घातलाय, संन्यासी दिसतोय, पण घाबरत अजिबात नाही. संवाद सुरू झाला. प्रसिद्ध संवाद आहे तो, विस्तार भयास्तव सांगणार नाही, पण प्रबोधन झालं, भेट झाली. विचारलं कशासाठी करतोय? बुद्धाच्या एका स्पर्शात, एका भेटीत अंगुलीमालचं परिवर्तन झालं. हातातलं शस्त्र पायावर टाकला, पाय गच्च धरले. आता झालो मी निर्भय, बळकट धरले गुरु पाय. गच्च पाय धरले. म्हणले खूप वाईट झालं माझ्या हातून आतापर्यंत. माझा उद्धार खरंच होईल का? मी किती पापी आहे. बुद्ध म्हणले किती कामातून गेला असलास तरी तुला आमच्याकडे जागा आहे, टेन्शन घेऊ नको. फक्त तुझ्या मनात पाहिजे आमच्यासोबत यायचं. वाईट आहे म्हणून आम्ही सोडणारी माणसं नाही. आमच्यासाठी कोणी बहिष्कृत नाही, आमच्यासाठी कोणी त्याज्य नाही. संतांचे हे ब्रीद तारा कल्याणाची भूमिका. पायावरती पडलं, डोकं ठेवलं बुद्धाच्या, निघाले बुद्ध त्याला घेऊन सोबत. लगेच दीक्षा दिली तिला. बघा, संत परंपरा म्हणते माणसं शिक्षा करून सुधरत नाहीत, दीक्षा देऊन सुधरतात. बुद्धाने परिवर्तन केलं, त्याला तिथंच संन्यासीच केलं. त्याला दीक्षा दिली, चिऊर घातलं गळ्यात, अंगावर त्याच्या भगवे कपडे घातले, मुंडन केलं त्याचं डोकं, आणि घेऊन निघाले संकट. पलीकडे लोक थांबले होते. आज एक दिवस वाट बघाव, येणार झाल्यावर श्रद्धांजली सभा घेऊन निघाव, असं लोकांचं ठरलं होतं. पलीकडे दूरवरनं बघितलं तथागत येत होते. लोकांनी म्हणलं जिवंत कसं काय नाही बघा, घटलं नसेल म्हणले. घटलं नसल्यामुळे जिवंत आले. पुन्हा पाहिलं, सोबत आणखीन एक जण. प्रश्न पडला लोकांना, जाताना एकटे गेले आणि येताना दोघं कसं काय? बसले झाडाखाली, लोकांनी वंदन केलं आणि लोकांनी प्रश्न केला तथागताला, भेटला नाही का तो राक्षस तुम्हाला? त्यानं सगळं ऐकत होतं बाजूला, त्यानंच होतं. म्हणला आपल्या महागारी लोक जे बोलतात ती खरी आपली कमाई आहे. त्याला वाटतं तो लोक मला किती घाबरतात, पण मागे लोक म्हणतात भेटला नाही राक्षस, तो नरमांस राक्षस, तो हैवान, तो सैतान. बुद्ध हसले म्हणले भेटला होता मला, मला तो राक्षस भेटला होता, मला तो सैतान भेटला, पण ज्या क्षणाला माझी भेट झाली त्या क्षणाला त्याचा मृत्यू झाला जाग्यावरच. आणि आता जे शिल्लक उरलेलं आहे ते पवित्र आहे, हा बनते म्हणले माझा शिष्य बनलाय. खाली प्रसाद घेताची परिवर्तन नाश होय षडरिपुंचा. माणसांना वाटते आपले हे शत्रू आहेत, आपले ते शत्रू आहेत, पण माणसाची खऱ्या शत्रूंची ओळख संतांनी करून दिली. माणसाकडे सगळ्यात मोठे 6 शत्रू शास्त्रानं सांगितलं, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ. या षडरिपूंपैकी सगळ्यात खतरनाक शत्रू कोणता आहे तो 3ऱ्या चरणामध्ये